मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. या यूट्यूब चॅनलद्वारे आपण विविध पिकांची माहिती देत असतो. आज आपण जो विषय घेणार आहोत तो विषय म्हणजे शेतीमालावर किंवा शेतीच्या पिकावर जादूटोणा होऊ शकतो का? मित्रांनो, आपण वेळोवेळी बघत असतो की आपलं पीक हे चांगलं आलेलं असतंय, सुंदर आलेलं असतंय आणि अचानक त्या पिकाचं जे रूप आहे ते कमी येतं. त्यावर रोगांची भडीमार होते आणि आपलं पीक जे आहे त्यामध्ये आपलं भरपूर नुकसान होतं आणि कधी-कधी पीक आपल्या हाताला सुद्धा लागत नाही. तर यामध्ये आपल्यासारख्या काही ठराविक लोकांची समजूत होती की कोणी जादूटोणा जर केला नाही, कोणी काहीतरी केलं तर नसेल. तर यावर आज आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे चर्चा करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. मित्रांनो, सर्वप्रथम जादूटोण्यावर विश्वास करणे हा स्वतःचा धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक प्रश्न आहे. काही लोक यावर विश्वास करतात किंवा काही लोक यावर विश्वास करत सुद्धा नाहीत. पण मित्रांनो, आज माझा व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे आपण विश्वास करावा किंवा न करावा याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार नाही. तर आपण यामध्ये जी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आपल्या पिकाचं उत्पन्न कसं वाढेल आणि जर आपलं नुकसान होत असेल तर त्याला आपण कसं वाचवू शकतो. माझ्यासोबत असे काही किस्से घडलेले असल्यामुळे मी आपणासोबत हे शेअर करत आहे की कधी-कधी पीक आपलं खूप सुंदर आलेलं असतंय. आपल्या डोळ्यासमोर ते पीक चांगलं सुंदर वाढत असतंय आणि त्यामध्ये अचानकपणे मित्रांनो त्याची सुंदरता कमी होते व त्याची वाढ आहे ती कमी होते आणि पिकामध्ये रोगाचे प्रमाण ही वाढत जातात आणि पीक आपल्या हातातून सुद्धा निघून जाते. तर आपल्याला आपल्या पिकांना काय झालं आहे हे अगोदर जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण ज्या दुकानातून औषध घेतो त्यांचा सल्ला घेऊ शकतो किंवा आपले जे शेतकरी मित्र असतात त्यांचा सल्ला घेऊ शकतो किंवा आपण यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा बघू शकतो आणि प्लॅन्टिक्स सारखे जे ॲप आहे त्यामध्ये सुद्धा आपण रोग बघू शकतो. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघून ते रोगाचं निदान करून त्याच्यावर औषधोपचार करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कारण बऱ्यापैकी आपली एक एक वेळे अशी अंधश्रद्धा वाढते की ह्या पिकाला अचानक असं झालं असेल, अचानक रोग लागला कसा काय, म्हणून आपण जो आहे तो विविध वेगळे प्रकार करून बघतो. पण त्या प्रकारामध्ये आपला वेळही वाया जातो आणि आपलं नुकसान जे होणार आहे त्यामध्ये वाढ होते पण कमी होत नाही. मी असं म्हणत नाही की तसे काही प्रकार होऊ शकत नाहीत किंवा होणारच नाहीत. हा आपला आपला एक समजण्याचा, मानण्याचा विषय आहे तो वेगळा. आपल्या पिकांना सर्वप्रथम आपण उपचार करण्यावर जोर द्यायचा आहे आणि त्याला कुठलं रोग लागलेला आहे त्याचं निदान आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे. आणि जसे आपल्या माणसांमध्ये कोरोना आला होता, या जगामध्ये विविध नवीन रोग सुद्धा उत्पन्न होत होत असतात आणि नवीन नवीन रोग हे येत असतात. तर तसेच पिकांमध्ये सुद्धा विविध रोग हे येत असतात आणि त्या रोगांवर विविध उपचार हे नव्या पद्धतीने येत असतात. त्यामुळे आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे आणि आपल्याला त्या पिकांचं पहिल्यांदा डायग्नोसिस करायचं आहे की याला काय रोग लागलेला आहे. मित्रांनो, आपण आपल्याला जे जादूटोण्यावर जो उपाय आहे, जो इलाज आहे तो आपण बिनधास्त करू शकता. मी आपणास रोखणार नाही. तो एक आपल्या मानण्यातला एक भाग आहे आणि जो माणूस मानतो तो तो करतोच. पण मित्रांनो, आपल्याला प्राथमिकता द्यायची आहे ती उपचारावर आणि त्यानंतर आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू शकता. आणि हे माझ्याबरोबर झालं असल्यामुळे मी मित्रांनो उपचारावर किंवा शास्त्रज्ञ पद्धतीवरच मी जास्त विश्वास करायला लागलोय. कारण बाकी हे असं काही होत नसतंय. आणि बाकी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे मित्रांनो, या जगात जर सगळ्यात भोळा आणि निस्वार्थी माणूस जर कोण असेल तर तो शेतकरी असतो आणि शेतकऱ्याला भुरळ घालणे हा सगळ्यात सोपा काम आहे. पण मित्रांनो, आपण भुरळ घालून घ्यायची नाहीये आणि आपण व्यवस्थित उपचार हे आपल्या पिकांवर करायचे आहेत. आपल्याकडे भरपूर मार्ग आहेत आणि आपला उपचार औषधोपचार केल्यानंतर आपल्या पिकांवर 100% फरक पडणार आहे. आणि आपल्याला जर काही अडचण येत असेल, जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण कमेंटमध्ये मला सांगू शकता. मी त्याचं सुद्धा आपल्याला उत्तर देईन. आणि मित्रांनो, अशाच प्रकारे मी व्हिडिओ बनवत राहीन. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा. धन्यवाद.